बसलेले तेच आहेत बरं का? काय नव्हती बसलेलं महाराजच आहेत. कळतंय मला ते, मला माहित आहे. ते का नवीन आहे का? तुम्ही भेटताय हो का? असलं स्वांग बघायला हे तुम्हाला शंकाचं सोंग वाटलं काय रे? हा? म्हणतो महाराज हे बसले तर तुम्ही जावा. हो हो. बा बाजू. मुझे लाख बुरा चाहे तो क्या होता है, मुझे लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. धूम धडा 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 धूम धडा 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 रावण की भोसड़ा हनुमान ने फाड़ा. धूम धड़ा 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 रावण की भोसड़ा हनुमान ने फाड़ा. बीच में हवलदार खड़ा. तूने मेरे क्या केस काढा. तुम्ही काय म्हणला होता त्यांना? एक राज दरबारी शेर गायला. कुणाचं दरबार मध्ये बोलू नका. तुम्ही असं ऐकूच नका. तुम्ही बोलताय म्हणून आम्ही ऐकतोय. तुम्ही ऐकताय म्हणताना मी बोलतो. बोलू नका. राहिलं कॅन्सर केलं. बोला तुम्ही. बोला महाराज. मला म्हणलं काय? तू महाराज आहे? तू महाराज आहे का? नाही बाबा पुन्हा. त्यांचं तोंड जड आले त्याला. महाराज आहे. हा गांधी त्याच्यात बोलणं कधी बंद आहे. बंद आहे असं बोलायचं. काय कोणाला काय जायचं ना जाईल. आमचे मुलगे मनोरमा उपवर झाली आहे. अगदी बरोबर आहे. तेव्हा तिचा लग्न सोहळा पार पाडण्याची जबाबदारी आम्ही तुमच्यावरती सोपवत आहोत. आमच्यावरती हो. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. मनोरमेचा सुंदर असा फोटो काढा, देशोदेशीच्या राजपुत्राला पाठवा आणि तो सोहळा आनंदाने पार पाडा. ही जबाबदारी आम्ही तुमच्यावरती सोपवत आहोत. पण महाराजे आता मनोरमेचं वय काय असेल? अंदाजे 18 वर्षाचे आहे. 18 वर्षाची काय रे पहारेकरी? मनोरमेचं वय 18 वर्ष आहे. सारखं तिरकं कसं होतं याला असं कळलं तरी. नाही त्याच्या नादाला ध्यान जाते, सवय आहे ती. तुमचं म्हणणं काय? 18 वर्ष वय आहे. मनोरमेचं वय 18 वर्ष. 18 वर्ष आहे का नाही? हो. मग 18 वर्षाच्या मुलीला वर किती वर्षाचा हवा? कमीत कमी 21 वर्षाचा तरी पाहिजे. वर्षा 2 वर्षाचा म्हणजे 2 वर्षाचा फरक. म्हणजे फरक असावा. 21 वर्षाचा का असावा? का? तर आता कायद्यानं बी जरा बंद आहे. अगदी बरोबर. कायद्यानं बंद आहे. कायद्यानं बंद आहे. आता समजा 21 वर्षाचा नाहीच मिळाला. नाहीच मिळाला. भेटलाच नाही. नाही भेटला. मग काय करायचं? मी सांगते असं करायचं. काय करायचं? 7-7 वर्षाचं 3 आणायचं. 7 तिरके 21 झालं का? 7 तिरके 21 म्हणतो. आपल्याला बघाय का? म्हणजे आता 21 वर्षाचा नाहीच मिळाला. नाहीच मिळाला तर 21 वर्षात 2 आणू. तर नाही मिळालं. असं पाक दात पडलेले. 42 वय झाले. माझं 70 चालू आहे. 70 चालू आहे बघा. बेचाचे किती 70 आहे गाडवा? बघा की काय आकडा आहे तुला. अजून तेवढंच घालायला लागते. तेवढीच वर्ष घालायला लागते ती म्हणतो. बरं आता काय करूया? कुठे तर काढा. ठीक आहे. या तुम्ही करा. काय हरकत नाही. मनोरमेच्या लग्नाची जबाबदारी तुम्ही आमच्यावरती सोपवली. मनोरमेच्या लग्नाची जबाबदारी आमच्यावरती सोपवली. तुम्ही काळजी करू नका. अच्छा ना? हा येतो आम्ही. या हे काय असं काय काय सांगायला काय येतो आम्ही म्हणजे घेऊन झोपते काय असं एवढं म्हणजे थोडा फॅट मारून. अरे हा अभि नाही. असं मारून झोपते. असं करा. कॅमेरावाला बोलवा. मनोरमेच्या महालावरती जा आणि काय करा, आपल्या गावामध्ये फोटोग्राफर आहे का नाही? शहरामध्ये फोटोग्राफर आहे. माझा जुना धंदा आहे. बाप पिढीपासून आम्ही फोटो काढतोय. बर. माझ्याकडे जुना कॅमेरा आहे. मग आता जुना कॅमेरा असताना तुम्ही फोटो काढत असताना गाडवा नोकरी करतो म्हणजे सुट्टी दिवशी काढत असतो. बायका येते त्या फोटो काढायला. हे पोर असते ते आपले काढतो. तुझ्या तिथे जुना फोटो कॅमेरा जुना. गमत तुला बरगडीचा फोटो काढ म्हणताना ढोंगणाचा फोटो काढ. त्यानं वाकडे ढोंगर केले मी कशाचा काढ.
म्हणजे तुझ्याकडे आहे हाय कॅमेरा आहे. म्हणजे शहरामध्ये जाण्याची काही गरज नाही फोटोग्राफर जाण्याची काही गरज काय नाही सुद्धा नाही तुझा वडील फोटो काढत तुम्ही फोटोग्राफर आहे हा धंदाच आहे पिढान पिढी ठीक आहे असं करा मनोरमेच्या महालावरती जावा हा आणि मनोरमेचा फोटो काढा त्याची आजी कारण का प्रत्येक राष्ट्राला आम्हाला त्यांचे फोटो पाठवायचे एक नंबरचा ताईसाहेबाचा फोटो काढतो एकदम क्लिअर येऊ मी या ही जबाबदारी तुम्हा दोघांची आहे त्याची काळजी करू नका येऊ मी या या ताईसाहेब ओ ताईसाहेब या तुमचं काढायचं आहे आता काकासाहेबांनी सांगितलंय ताईसाहेबांचा एक नंबरचा फोटो काढा कारण खंडोखंडी पाठवायचा आहे फोटोचं नाव घे फोटोचं. हा ते बसा ए व्हिडिओवाल्या माझा कॅमेरा तेवढा घेऊन अरे कसं बसायचं? इकडे तोंड कर बसा व्यवस्थित खुर्ची लावावी. हा वरती मी बसतो. तुम्हाला आता ते कळणार खुर्ची कशी व्यवस्थित आहे का नाही दाखवा बघू कसं बसायचं. असं तुम्हाला एवढं बसायचं नाही असं अरे फोटो काढताना असं बसतात का? स्टाईल स्टाईल घ्यायची चांगला फोटो आला पाहिजे बसा असं व्हिडिओवाल्या कॅमेरा नटावळा लागली थांबता नटावळतो कॅमेरा आराम खोरा ढिले करून आणची ए हवलदार. अरे डोक्यावर पदर घेऊ का नको? हा घ्या घ्या काय जरा हिवर करा घेऊ आता ही पाय दिसना माझी पोरगी म्हणते ना पांगळी बिंगळी आहे बरोबर आहे असं नाही बघा हा हे असं दिसलं पाहिजे लाईट आल्या बघा काय साहेब काय? हा ताईसाहेब फोटो काढताना लाईट आली लाईट आली काय साहेब आता अजून एक पाहिजे जरा ताईसाहेब खालची केस चाला जरा खाली केस सारा तोंडावर आली का नाही बघ. ताईसाहेब काय रे? केस काढा किती नको? तोंड म्हणजे तोंडावर केस आले काढा कारण ते डोळे दिसत नाही. ए कॅमेरा घेऊन ये. नीट बघायचा त्या बोकाकडे बघायचं नाही खाल्ल्या मुळकाकडे बघायचं बरोबर म्हणजे छान आला पाहिजे फोटो हा कसं असायचं? ह्या बोकाकडे बघायचं ही भोक मोठा आहे ह्याच्यात बघायचं नाही हा. खाल्लं बारकं भोक आहे का नाही अरे ह्या त्या भोकाकडे बघतेल्या पण कॅमेराचं खालचं भोक बघतो कसं आहे घालायचं फोटो आता कसं करा रे फोटो काढतोय का कॅमेरा फळवायला लागलाय असं तुम्ही बसली आहो. ते कुठल्या भोकाकडे बघायला पाहिजे काढ फोटो फोटो काढ तू कोण आलास आता हीच फोटो पाठवायचे तू काढाय काय म्हणून आलोय कशाला हिथं असा कर ताईसाहेब फोन तुला कधी यायला सांगितलं होतं? फोटो काढाय काल आज सांगून कोण आलायस? कॅमेरा चल, इथे ये. काल यायला सांगितलं होतं ना आता आलाय ए नालाय का माझा गोड दिसत नाही अरे माझा बी असू दे की काय साहेब बरोबर नालाय काय साहेब भोग दिसते का
आता काय तुझं तोंड कुठं आहे का कॅमेऱ्यामध्ये बंबते कशा झाल्या कोण आल्यामध्ये तू कशाला मला सांगितलंस तुला कधी सांगितलं का? परवा दिवशी सांगितलं आज आले मग तू आज बोलवलंस मला कवा फोन केला तुला तू देणार नाही हे देणार तुला हे काढ ताई साहेबाचा फोटो काढायचा आहे. बोलू नकोस जगायला जा जात नाही मी उचल काढणार तुझ्या 70 पिढीत कोणी फोटो काढला होता का तिथं कॅमेरा नुसता आहे मी इकडे कॅमेरामॅन मी आहे तिची बटणं अजून आवळायची आहे ती तुझ्या बटनाला काढी लागू दे मला फोटो काढ उद्या ये नाही, नाही, ए, नाही. उद्या ये मी अशीच काढणार इथं काढायचं आहे मी. त्याचा काढून तुझ्या खिशात ठेव जा मग ते तुला नवरा आहे का नाही ए नवरा आहे का नाही नवरा हो त्याचा फोटो असा काढून नवऱ्याकडे देतो रातभर दिवसभर बघत बसू. अरे माझा नवरा बघेल ते बघेल रे तू थोडा बघ ना जा, जा. ए, काय मरते एका थोपाची तुला अशी लुळवीर का नाही आलाय काय सर हा? प्रेम केलंस माझ्या संग फोटो काढायला म्हटलास आणि आता काय म्हणतोस त्या प्रेमाच्या आईला गाडं लागू दे इथं त्या ताईसाहेबाचा फोटो काढायचा आहे खरोखरी पाठवायचा आहे आम्हाला माझं नाही हे तुझा जगायला तुझं जाऊ दे मड हा मोठं माझं तू बस बोंबलं पुढं घ्या नट आवडतो की थांब ताईसाहेब नीट बघा स्माइल 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 कॅमेरा पेकाळून गेला पेकाळा कॅमेरा ए बाजूला सर सर बाजूला ताईसाहेब काय रे गॅस काढा ती कॅमेरा त्याशी देत मला कळतंय मी कॅमेरामॅन आहे मला शिकू नको मला शाळेमध्ये सांगू नको फोटो काढ फोटो नाही. ताईसाहेब हे व्यवस्थित हा, हा. कर, हे व्यवस्थित. तू काय बघतोस? टिकली आहे का बघ कसं आहे स्माइल जरा स्माइल ए ती ताई साहेबाचं फोटो आहे का नाही ती फोटो लाल आहे तर ती निघायला पाहिजे ना स्माईल कशी करायची? नाही अशी करायची त्या बाजूला अरे माझा पण फोटो काढायचा आहे फोटो काढायचं माझं तर शूटिंग चालू आहे पिक्चरचं अजून काढायचं ठेवलंयस माझ्या भरोशावर ठेवलंयस माझं काढतो परत तू म्हटलं नाहीस का माझं तुला तुझं मी काढतो म्हणून बोलायचं तर अक्कल आहे का काय माझं फोटो काढत म्हणते का माझं काढायचं फोटोच म्हटलं होतं? मी मग नाही नुसतेच म्हणतात माझं काढायचं होतं परवा दिवशी म्हटलं. काढायचं आहे माझं फोटो फोटो माझा तू कुठं चाललेस? फोटो हो, काढ. माझं आता फिल्म शूटिंग चालू आहे ना आता माझं हे काय हे दिसते का फोटो ते कुठला पिक्चर आहे हा? कंगळीत नागोबा पिक्चर कुठला काय पिक्चर कंगळीत नागोबा हा, अजून मला पण नाव माहित नाही नुसती सिटिंगला जाते मग त्या पिक्चरचं नाव माहित नाही डायरेक्टर कोण माहित नाही अरे फोटो काढा आता आल्यावर माझं देण्यात गेलं आत्ताच देण्यात गेलं
फोटो काढायला गेले पुष्पा झुके का नाही सापडला. चांगला पिक्चर काढतोस हो तिकडे काय तू काय कर उद्या ये उद्या तुझी घरात बायको नसते हा 12 वाजता बायको जाते बाहेर आणि 12 वाजता बरोबर घ्यायचा हा जेवण खाऊन करलं की ते 12 वाजता तुझं लई काढतो फोटो फोटो फोटो. हो हो लई काढतो बरं का आता नको आता जा आता जा आता तर मी काढू का? काय गिरायक आता काय घालायचं आमच्या मला तर जमली बघा. आवड आहे मला खूप कंटाळा आले. पाय बाहेर काढा असं हा जरा वर काढा. हा बसा खाली जा. काय हे मड्याचा फोटो निघले बाई खाली. हा हा नीट बघा मी इकडे बघायचं नीट ही होल आहे मोठं आहे ह्या होल कळालं मला मगाशी कळालंय. हल्लो हल दिसतंय का हल्लो हल्लो बळू खालचं बोलून तुम्ही त्या आहेत बघा ते. बघा इकडे बघा एक नीट बघा हात हात असा असा हात मारा. खाली करा एक कॅमेरा. एक दोन कॅमेऱ्याची दात किडी बसली. झालं का नाही? कॅमेऱ्याचं नाही वाटून कॅमेराच पडला ना तर कशाचं निघालं मला कॉलेजला वेळ होतो रे. या वयात. काय साहेब नीट बघा स्माईल इकडे बघा नीट एक जरा वर, जरा वर. तीन बघा या और फोटो मा बघा छान आलाय सर की तुम्ही बघतो की आलं आता या तुम्ही लगे आता फोटो वर गिरायक माझे दोन हाडाच काढायचे. एक सरा घेऊन आलो प्रधानजी का होता महाचतुर बोलून घेतली दोन हवालदार त्यांना गोष्ट का सांगितली सत्वर मनोरमेचा फोटो काढा सुंदर सवाल सोडी बघा म्हणजे मी तुम्हाला कामगिरी सांगितली होती एक नंबर मनोरमेचा फोटो काढा. एक नंबर फोटो काढला काढला हा? कुठं एक नंबर शाबास.
कसा आहे हा मनोरमेचा फोटो आहे. मग आणा इकडं. बघा एक केस सुद्धा ठेवला नाही. मनोरमाचा आहे का त्या मनोरमाच्या मावशीचा आहे? कळत नाही का? एक केस दिसतोय का बघा. पाहतो. हा तुझा जुना कॅमेरा आहे, फोटो कसा निघलाय हा पाहिला पाहिजे. क्लिअर कट. आहे का? त्या दोष निर्माण झाला नाही पाहिजे. प्रत्येक राष्ट्राला मनोरमेचा फोटो पाठवायचा आहे. प्रत्येक राष्ट्राचे राजपुत्र मनोरमेला मागणी घालण्यासाठी फोटो म्हणजे जर काही कसं झाली, फोटो तर बेकार निघाला. तर मनोरमेला मागणी घालण्यासाठी राजपुत्र येणार नाही. फोटो अगदी पाहिला पाहिजे. हा लय कसा बघा. वा 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 वा. ए, निका काढ. काय रे, काय केलं? हे काय केलं? उरकना मला मारायला म्हणतात तुमच्या तोंडाला घातलं. माझ्या डोकीमध्ये. आता तुम्हीच वाव 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 करायला लागला. अरे जुना कॅमेरा, जुना कॅमेरा. एक नंबर. याच्या वडिलांचा याच्या आजोबापासून याचा धंदा आहे. जुना कॅमेरा असल्यामुळे मला वाटलं की फोटो जरा बेकार निघेल. सुंदर निघाला, फोटो सुंदर निघाला म्हणून वा म्हणलो. त्या डोकीमध्ये माझ्या वाव झाली. मला काय कळालं? गोधूम वर्ण तुझा हरणीच्या पाड साबरी डोळे. गोधूम वर्ण तुझा हरणीच्या पाड साबरी डोळे. मी आहे पैसे ना का? मी आहे पैसे ना. कोयत्यानं कापून न्या. ओढून हे करू नका. कोयत्यानं कापायचं. केस काय आली कुळे शोभले तुलाच खा. वा, सुंदर सुंदर. हा मनोरमेचा फोटो आम्हाला खंडोखंडी पाठवायचा आहे. काकासाहेब एक खंडोबाला पाठवूया, एक ज्योतिबाला पाठवूया, एक बिरोबाला, एक मुसोबाला. सगळ्या बाळा फोटो का पाठवायचा रे? तुम्ही आता म्हणताय की खंडोबाला पाठवायचा आहे. गौरव खंडोबाला नाही, खंडोखंडी. म्हणजे प्रत्येक राष्ट्राला राष्ट्राला गेले पाहिजे. आणि खरोखरच हा फोटो मनोरमेचा पाहून प्रत्येक राष्ट्राचे राजपुत्र मनोरमेला मागणी घालण्यासाठी पळतच येणार हो. काय? असा फोटो बघितला हा. की पळून येऊनच मागणी घालणार. मराठी भाषा समजते? मराठी भाषा समजते का? आता मी काय इंग्लिश बोललो का? काय बोललो? नाही खरं बोल. मराठीत बोललो. काय तुम्हाला काय खरं वाटलं? काय खरं वाटलं म्हणजे? काय खरं वाटलं तुम्हाला? आता परत फोटो जर बघितला हा. परक्या राष्ट्रातल्या माणसाने एखाद्या हा आणि तो जर फोटो पाहिला हा. पळतच येणार तसं मागणी घालणार का नाही? अरे मागणी मागणी कळतं का? म्हणजे मला हे द्या, मला ते द्या, मला पसंत आहे ते घेणार मी. मी म्हणतो मागणं. आता ह्यातलं काय कळावं? आम्हाला कोणी मागणं गाठलंच नाही आणि आम्ही कुणाला मागणं गाठलं? आमचा जन्म गेला असा. नाही पण तुम्हाला ती सवय नाही. तुम्हाला कोण घालून देणार? तुम्हाला कोणीतरी घालेल. आठवड्याभरानं मागणं घालाय शिक. दादा कोण के तेव्हा असं करा, हे प्रत्येक राष्ट्राला खंडोखंडी आम्हाला पाठवायचे फोटो. तेव्हा तुम्ही तुमच्या कामाला लागा. हा चल रे. फोटो तो बरा निघाला ना. सुंदर सुंदर एक नंबर फोटो. मला सांगा काका साहेब, त्या फोटोची तुम्ही एवढी स्तुती करताय, खरंच खरं फोटोवर इतकं प्रेम करताय, ताई साहेबांवर किती प्रेम करतात? अरे काय म्हणता? या राष्ट्राचे म्हणजे राजकन्या आमच्या महाराष्ट्राचे आमचं प्रेम नसेल हे कशावरून? बहिणीसारखं लेकरू आहे ती. आमच्या बहिणीसारखं. म्हणजे तुमच्या बहिणीसारखं अगदी बरोबर. तुमची नाही काय बस महाराज हे तुम्हाला एवढं समजलं नाही की या राष्ट्राची चारी सूत्र आमच्या हातामध्ये आहेत. कारण राजा हा बैल असतो आणि या राज्याचा जो पंतप्रधान असतो तो कोण असतो? तो खरा चालक असतो. त्याच्या हातामध्ये सगळ्या चाव्या असतात. हे तुमच्या लक्षात आलं नाही. आज दुसऱ्याच्या बरोबर लग्न करायचं मुलीचं. आज प्रत्येक राष्ट्राचे राजपुत्र मनोरमेला फोटो पाहिल्यानंतर मागणी घालायची नाही का? म्हणजे आपल्या स्वतःच्या मुलीचा तुम्ही बाजार मानता. महाराज नाही, मी मनोरमेचा बाजार लावू देणार नाही, बाजार मागू देणार नाही. महाराज
माझं त्या मनोरमेवरती प्रेम आहे. जर मनोरमा माझी नाही झाली तर दुसऱ्याची होऊ देणार नाही. ठीक, प्रत्येक राष्ट्राला हा मनोरमेचा फोटो न पाठवता हा कपाटामध्ये ठेवतो, त्याच्या कॉप्या कपाटामध्ये ठेवतो आणि जरा डोकं चालवून त्याच्यावर परिणाम करतो, तरच ती मनोरमा माझी होईल. त्या मनोरमेचं माझ्यावर प्रेम आहे का नाही हे मला माहित नाही, पण माझा मनोरमेवरती प्रेम आहे. ठीक आहे, जरा डोक्याचा वापर करतो. शक्तिमान ताई, अगं ये ताई. ताई, मागाशीच बाबासाहेबांनी सांगितलं की बाबा आता तुझं लग्न होणार, तेव्हा तुझे फोटो सुद्धा काढले. पण ताई, माझ्या मनात एक अशी खंत वाटते, तो आता मला आज ना उद्या सोडून जाशील, तेव्हा एक आता माझी अशी इच्छा आहे, आपण दोघं ह्या बगीच्यामध्ये बसूया आणि मस्तपैकी जे काही तुझ्या मनातल्या गोष्टी असतील त्या मला बोल. हा? काय ग? तुला माहित आहे का त्या बागेमध्ये हा, मला सर्वात जास्त फुल कुठलं आवडतं? तुला का? मला वाटतं ते 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 मोगऱ्याचं फुल तुला आवडतं ना? नाही. मग ते जास्वंदाचं नाही, मग ते जाईजुईचं काय रे? नाही, झेंडू मग हे गुलाबाचं, बरोबर गुलाब म्हणजे गुलाबी कलरचं गुलाबाचं फुल तुला आवडतं तर मग ताई आता तुझी काय इच्छा आहे? आमच्या जिगरला माहिती हा, म्हणजे ते फुल मी तोडून आणायचं आणि तुझ्या वेणीत माळायचं म्हणतेस तर असं ना ताई? तर बस माझी ताई मला आज ना उद्या सोडून जाणार, तेव्हा माझ्या ताईची मला इच्छा पूर्ण करणे गरजेचं आहे. माझ्या ताईने मला सांगितलंय की ते दिसणारं गुलाबी फुल म्हणजे गुलाबाचं फुल ते तोडून आणायचं आहे आणि मला तिच्या वेणीत मारायचं आहे. अहो किती केलं तर आम्ही दोघं बहीण भावंड असो, पण बहिणीची इच्छा पूर्ण करणं हे भावाचं कर्तव्य आहे. तेव्हा ते गुलाबाचं फुल मी घेतोय आणि माझ्या बहिणीच्या वेणीत मारतोय आणि यात कुठलीच लाज नाही. तेव्हा हे बिंदास्त मी फुल घेतोय आणि माझ्या बहिणीच्या वेणीत मारतोय. साहेब, तुम्ही अवेळी आणि इथं अचानक, तेही मला वाटत होतं शंका येणार की मी इथपर्यंत कसा आलो. हो, कधीच नाही आणि लाल बागेमध्ये मी कसा आलो. हो, त्याच्यामध्ये तुम्हाला शंका आली असेल. नक्कीच त्यासाठी विचारलं तुम्ही अचानक इकडे कसं काय येणं केलं. युवराजे, हा? काय झालं? काय हो? हा सुट्टीचा दिवस म्हणून तुम्ही या लाल बागेमध्ये बहीण भाऊ आला. हो, जेव्हा तुम्ही राजवाड्याच्या बाहेर पडला त्यावेळी हा, आम्हाला या रस्त्यामध्ये फेरफटका मारायचा होता. मग तुम्ही थोड्या अंतरावर होता, तुम्ही पुढे निघून गेल्यानंतर मी बाहेर पडलो राजवाड्यातून. पण बाहेर आलो, तुम्ही रस्त्याने जात होता. हा. मी तुमच्या पाठीमागे होतो, पण तुम्ही दोघं बहीण भाऊ जात असताना रस्त्याने येणार जाणारे लोक तुम्हाला पाहून काहीतरी वेगळंच बडबडत होते. म्हणजे आम्हा दोघांना पाहून रस्त्यावरील लोक काहीतरी बडबडत होते. हो तात्या साहेब, असं नेमकं काय बडबडत होते हो? ते लोक म्हणत होते काय? हे कोणीतरी प्रेमिक आहे. प्रेमिक म्हणजे या शब्दाचा अर्थ नाही समजला होता त्यात आहे. युवराजे, प्रेमिक या शब्दाचा तुम्हाला अर्थ समजला नाही. नाही हो. कसा अर्थ समजला? म्हणजे प्रेमिक या शब्दाचा तुम्हाला अर्थ समजला नाही. ठीक आहे, प्रेमिक म्हणजे काय? काय हो? हे कोणीतरी नवरा बायको आहे. नवरा बायको? आपण हे कसं शक्य आहे तात्या साहेब? हे कसं शक्य आहे? मी दोघं सख्खे बहिणी भावंड आहोत आणि हा विचार तुमच्या मनात कसा काय येतो? माझ्या मनात नाही. मग येणार जाणारे लोक तुम्हाला पाहून बोलत होते. हा? हो, मग मला सांगा, काय हो? तुम्ही पोर आहात. हो, मनोरमा ही पोर आहे. खरंय. जगाला काय माहिती ही बहीण भाऊ आहेत, नवरा बायको आहेत का प्रेमिक आहेत? बरोबर आहे. हे काय माहित आहे? खरंय. युवराजे, मला सांगा, काय? आज अभ्यास काही म्हणते जगाच्या तोंडाला आपल्याला हात लावता येतो का? नाही. नाही हात लावता येत. नाही हे काय? हो, तसं म्हण माझी इच्छा आहे. कारण
आज उद्या मनोरमेचं लग्न होणार. हो आज उद्या मनोरमेचं लग्न आहे. महाराजांनी तसं आदेश आमच्याकडे सोडलेलं आहे. खरंय. प्रत्येक रसाला फोटो पाठवे. प्रत्येक रसाचे राजपुत्र मनोरमेला मागणी घालण्यासाठी येते. आणि उद्या मनोरमेचं लग्न झालं हा ती तिच्या सासरी निघून जाईल. बरोबर आहे. मग तुमचं काय? माझं काय? अहो मी त्याच विचाराने तर लाल बगीच्यामध्ये आलेलो. कारण माझी ताई पुन्हा संसार रूपी लागणार, संसाराला जाणार, नांदायला जाणार. तेव्हा ताईची आणि माझी पुन्हा भेट होणार नाही. तेव्हा शेवटची भेट म्हणून या लाल बागेमध्ये मी माझ्या ताईला घेऊन आलो. अगदी बरोबर. आणि तिची शेवटची इच्छा होती की दादा ते गुलाबाचं फूल माझ्या वेणीत माळ. तेव्हा मी ते फूल तिच्या वेणीत माळत होतो. हे सगळं झालं. मग पण आतापर्यंत तुम्ही एकत्र बसता नाही का? हो. एकत्र जेवता, एकत्र अभ्यास करता, एकत्र शाळेला जाता. हो ते कायमचंच आहे, रोजच आहे. मग म्हणून युवराज आहे, हा मला एक सांगा, काय? हे तुमचं बहीण भावाचं प्रेम आहे. हो हे अतूट नातं आहे. हो बहीण भावाचं नातं म्हणजे अतूट नातं आहे, अतूट प्रेम आहे. खरंय तात्यासाहेब. युवराज आहे, आज मनोरमा नांदायला गेली, तिच्या ढवणीच्या घरी गेली तर उद्या याचा तुम्हाला विसर पडणार नाही. क्षणाला तुम्हाला त्याची आठवण होईल. अभ्यास करत असताना एकत्र असता, अभ्यास करताना तिची आठवण होईल. जेवताना तुम्हाला आठवण होईल. खरंय का? हो. शाळेला जाताना आठवण हो. त्या लाल बागेमध्ये येता त्यावेळी तुम्हाला तिची आठवण होईल. बरोबर आहे तात्यासाहेब. बघ युवराजे,